नमस्कार मंडळी, मी वैशाली ब्लॉगमध्ये मी पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करते। तर आज आपण झणझणीत अशी मस्त शेवभाजी बघणार आहोत। व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा। तर आपल्याला इथे ही भाजी बनवायची 10 लोकांसाठी। मध्यम आकाराचे 2 कांदे घेतलेत, त्याला असं उभं कापून घेतलंय आणि लालसर रंगावरती आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे। तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने कांदा भाजायचा आहे, जास्त करपायचा पण नाही, म्हणजे काळा पण नाही करायचा। आता यामध्ये आपल्याला खोबरं घालायचं आहे। तर इथे मी 3 बोटा एवढं खोबरं घेतलंय, त्याला बारीक कापून भाजून घ्यायचं आहे। कांदा आणि खोबरं छान भाजले। आता यामध्ये आपल्याला काजू घालायचे 7 ते 8, 2 इंच आलं, 10 ते 15 लसूण पाकळ्या। तर माझा इथे गावरान आणि छोट्या पाकळ्या असल्यामुळे मी थोडा लसूण जास्त घातलाय। तुमचा जर मोठा लसूण असेल तर 10 ते 15 पाकळ्या घाला। आलं लसूण पण आपल्याला लाल रंगावरती भाजलं की यामध्ये टोमॅटो घालायचं एक मोठ्या आकाराचं। याला पण आपल्याला म्हणजे टोमॅटो पण आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे। त्यातलं आंबट जो रस आहे तर तो आटेल तेवढं आपल्याला भाजायचं आणि थंड होण्यासाठी ठेवायचं। थंड झाले की याची आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची। तर आता कढई गरम झाली, यामध्ये तेल घालायचं। तेल थोडं जास्त घालूया। अर्धा चमचा जिरे घालूया। जिरे चांगले लाल होऊ द्यायचे। त्यानंतर थोडे खडे मसाले घालूया। तर इथे मी 2 हिरव्या वेलची घेतल्यात, दालचिनीचे 2 तुकडे घेतलेत, तेजपान 2। आता हे खडे मसाले आणि जिरे हलकेसे फ्राय झाले की यामध्ये आपण वाटण केलेलं ते घालूया आणि वाटण चांगलं लाल झाल्यामुळे याला आपल्याला जास्त परतायची गरज नाही। तर इथे वाटण आपण करण्या अगोदर कांदा खोबरं छान भाजल्यामुळे याला जास्त परतायची गरज नाही। आणि जर आपण वाटण जास्त परतवलं तर चव कडसर लागते, म्हणून आपल्याला इथे कमीच परतून घ्यायचं आहे, अगदी हलकंसं 2 मिनिटासाठी। तर इथे वाटण परतल्यानंतर घालूया सुके मसाले। तर इथे मी विक्रमचा घरगुती बनवलेला काळा मसाला घालते, मोठ्या चमच्याने 1 चमचा। विक्रमचा सोलापुरी मसाला घालते 1.5 चमचा। तुमच्याकडे जो मसाला असेल तो घातला तरीही चालेल। कांदा लसूण मसाला घालूया 1.5 चमचा। हा पण मी कांदा लसूण मसाला विक्रमचाच वापरलाय। विक्रम मसाल्याने भाज्या खूप छान होतात, नक्की एकदा घेऊन पहा। तर इथे धना पावडर घातली 1 चमचा, पाव चमचा हळद। जर तुम्हाला विक्रम मसाले ऑर्डर करायचे असतील तर स्क्रीनवरती नंबर दिलाय, त्यावरती कॉल किंवा व्हॉट्सअपला हाय करू शकता आणि तुमचे मसाले तुमच्या आवडीनुसार ऑर्डर करू शकता। तर इथे मसाला परतलाय आणि त्यावरती आपण 2 ते 3 मिनिटासाठी झाकण ठेवूया। तर इथे मसाल्याला पाहू शकता की ती ग्रेव्हीला छान तेल सुटले। आता यामध्ये आपल्याला शेव घालायची आणि याला परत आपल्याला 1 ते 1.5 मिनिटासाठी परतून घ्यायचं आहे शेव घातल्यानंतर, म्हणजे शेवचा गाळ होत नाही, जशी आहे तशी शेव राहते। झाकण ठेवूया। आता झाकण काढून यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। तर पाणी घालताना गरम पाणीच घालायचं आहे। तर ही भाजी मी 10 लोकांसाठी करते, त्यामुळे मी कढई गच्च भरून करणार आहे आणि ग्रेव्ही पण त्याच मापात झाली। तर इथे मी पाणी घालते। तुम्हाला किती लोकांसाठी भाजी करायची त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता। आता यामध्ये आपल्याला मीठ घालायचं, चवीनुसार मीठ घालते। आता या भाजीला आपण कमी गॅसवरती कडत ठेवूया आणि कडल्यानंतर मी तुम्हाला दाखवते। तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तर बघू शकता मस्त अशी तरी आली आणि झणझणीत आपली शेवभाजी तयार झाली। तुम्ही बनवलेली शेवभाजी कशी झाली हे मला कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।